नमस्कार. पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती म्हणजे पुन्हा एकदा पसंतीक्रम सुरू झालेले आहेत आणि फटाफट पसंतीक्रम द्यायचे आहेत. लॉग इन करून प्रत्येकाने लॉग इन करून पाहायचं आहे आणि ज्यांना या संदर्भात पसंतीक्रम आले असतील त्यांनी मात्र ते लॉक करायचे आहेत. तर मित्रांनो, हा राऊंड जो होतोय तो होणार होता असं लाईव्हच्या माध्यमातून अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं आणि लवकरच आता दुसरा एक 10% राऊंड सुद्धा होणार आहे. या सर्वांबद्दल डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन साठी सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाही. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट मिस होणार नाही. मित्रांनो, पोर्टलवरती 2022च्या टीचर्स रिक्रुटमेंट संदर्भात सध्या टॅब उपलब्ध झालेला आहे. तो म्हणजे उर्दू माध्यमाच्या ज्या जागा रिक्त राहिल्या होत्या त्या उर्दू कन्व्हर्टेड राऊंड साठी आपण पाहिलेला आहे. 2022च्या शिक्षक भरतीचा कन्व्हर्जन राऊंड झाला आणि कन्वर्टेड राउंड बाकी होता. दीज आर द पीपल ऑलवेज आस्किंग मी, मैम से समथिंग अबाउट उर्दू मीडियम कन्वर्टेड राउंड. अभी देखो आपके लिए ये बहुत अच्छा मौका आया है और ये जो राउंड है वो जनरल के लिए ओपन हो गया है. तो उर्दू मीडियमच्या उमेदवारांनी लॉग इन करायचं आहे आणि साधारणला त्याच कॅटेगरीच्या साधारणसाठी हा राऊंड सुरू झालेला आहे. पसंतीक्रम सुरू झालेला आहे. पोर्टलच्या या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करायचं आहे. आता जी पुढची महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे अशी की आता तुम्हाला दुसरा एक प्रश्न पडला असेल की मॅडम तुम्ही 10%च्या कोणत्या राऊंड बद्दल बोलताय. तर मित्रांनो, नुकतंच मंत्रालयात आपण याच्या संदर्भात अपडेट घेतलं होतं आणि दुसरा टप्पा माजी सैनिक राऊंड, दुसरा टप्पा रिक्तापात्र गैरहजर राऊंड याच्यासाठी जेव्हा आपण फॉलोअप घेत होतो त्याच वेळेस मात्र उर्दू कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे आणि त्याच सोबत पहिल्या टप्प्यामधला 10% माजी सैनिकाचा राऊंड सुद्धा लागणार आहे. आणि मग या राऊंड साठी सुद्धा प्रेफरन्सेस लवकरच सुरू होतील. सध्या मात्र उर्दू कन्व्हर्ट राऊंडचे प्रेफरन्स सुरू झालेले आहेत. फटाफट प्रेफरन्स मात्र या उमेदवारांनी लॉक करायचे आहेत. आता मित्रांनो, पहिल्या टप्प्यातला माजी सैनिकाचा राऊंड सुद्धा बाकी आहे आणि दुसऱ्या टप्प्यातला जो महत्वपूर्ण राऊंड बाकी आहे तो म्हणजे रिक्तापात्र गैरहजर राऊंड. त्याच्याबद्दलचे अपडेट सुद्धा आपण चॅनलवरती देतच आहोत. तर माजी सैनिकाच्या राऊंड संदर्भातील फाईल आहे समाज कल्याण विभागाकडे आहे. त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो मान्यतेसाठी पेंडिंग आहे. त्याचा फॉलोअप तर आपण घेतच आहोत, परंतु त्याच्या अगोदर 10% जो पहिला टप्पा 2022च्या शिक्षक भरतीतला माजी सैनिकाचा राऊंड लागल्याशिवाय त्या फाईलला मान्यता मिळणार नाही असं आपल्याला माजी समाज कल्याण विभागाकडून सैनिकांचं जे समाज कल्याण विभाग आहे त्यांच्या मार्फत सांगितलेलं आहे. म्हणून आपण तो पाठपुरावा थोडासा उलटवलेला आहे. मंत्रालयातून आता याची प्रोसेस ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे आणि येत्या काळामध्ये पोर्टलवरती प्रेफरन्सेस फटाफट द्या, मात्र तुम्हाला हे दोन्ही राऊंड लागलेले दिसतील आणि त्यानंतर पहिल्या टप्प्याचा 484 जागाचा माजी सैनिकचा राऊंड लागेल. त्याच्यासाठी अजून भरपूर प्रोसेस बाकी आहे, परंतु त्याच्या संदर्भात आपण जे ब्रिगेडियर साहेब आहेत त्यांनाही भेटणार आहोत. ऑलरेडी त्यांना निरोप देऊन ठेवलाय, परंतु आयुक्त कार्यालयातून घेतलेल्या माहितीनुसार त्यांनीच थोडंसं थांबायला सांगितल्यामुळे, कारण कसं आहे की पहिल्यांदा हा राऊंड झाला की ते बिनधास्तपणे त्याला परमिशन देतील. इव्हन पहिल्या टप्प्याच्याच माजी सैनिकच्या राऊंडला नाही, दुसऱ्या टप्प्याची जरी प्रस्ताव गेला ज्या काही माजी सैनिकच्या राऊंड त्याच कॅटेगरीच्या जनरलला ज्या काही मिळत असतात तो सुद्धा होईल. त्याच्यासाठी पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. सो सभी उर्दू मीडियम के जितने भी कैंडिडेट्स है उनको भी ये न्यूज मिलनी चाहिए. द सेकंड थिंग, आता अजून एक याच्यामध्ये क्वेरीज आहे की माजी सैनिकच्या ज्या जागा आहेत त्या 2022च्या भरतीला नाही भेटल्या तर 2025च्या भरतीला भेटतील का. त्याच्यामुळे पहिल्यांदा या जागा कन्वर्ट होणं गरजेचं आहे आणि अर्थातच 22च्या भरतीतला अजून प्रोसेस बाकी आहे. अजून 25च्या भरतीला बराच वेळ आहे आणि या जागा कोणी कोणाच्या घेऊ शकत नाही. इव्हन 2017च्या सुद्धा माजी सैनिकचा राऊंड लागलेला नाही म्हणून तो टॅब अजून पोर्टलवरून बंद झालेला नाही आहे. मित्रांनो, त्याचसाठी हे सर्व राऊंड लागण्यासाठी आपण फॉलोअप घेतोय. त्यासाठी तुम्ही स्टे कनेक्टेड. आणि आता मात्र दुसऱ्या टप्प्याच्या पोर्टलला गती आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पोर्टल रजिस्ट्रेशन 25चं सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. सो जितने भी इस वीडियो को देख रहे हैं सबके साथ शेयर कीजिए और फटाफट अपना प्रेफरेंसेस लॉक कीजिए
ताकि आपको अपने हक की नौकरी मिल जाएगी। किसी का हक की छीनने की कोशिश मत करो, नहीं तो फिर महाभारत होता है। और हमें महाभारत नहीं, रामायण को लेके ही हर एक के हक का उसको मिलना चाहिए। इसके लिए इस शिक्षक भर्ती पवित्र पोर्टल के माध्यम से प्रयास करते रहना चाहिए और हम करते रहेंगे इसी विश्वास के साथ। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।